मित्रांनो आता काय झालं माहिती का, हा ट्रॅक्टर आहे हा एखाद्याने व्हिडिओ काढायला उतरायला पाहिजे ना. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ आहे ना आपल्या वेंचुरवर जॉईंट होता त्या मयात बोलवलं खाणं सोडायला ना. अचानक मग आता ब्लोअर सोडलं, कारण की ब्लोअर भरलं होतं. मग ब्लोअर सोडलं, आता डायरेक्ट भेटू तिकडं, कारण टाईमच नाही मला, अजिबात टाईम नाही. आता बरोबर निघून जाऊ आपण. मित्रांनो आता काय झालं माहिती का, हा ट्रॅक्टर आहे हा मी आणला इकडं. पण मग किस्सा असा झाला का विहिरीमध्ये पाणी नाही, आपण त्या मळ्यातून पाणी इकडं आणतो हां. आणि पाणी नव्हतं. आता ठीक आहे, पप्पाला मग समजायला बरं का का पाणी नाही एवढं चालणार नाही ना. पप्पाने चालू केली, सकाळीच करली होती, तरी साधारण 7 वाजता केली होती. आता वाजले असेल 11:30 वाजले असेल. आणि ते नेमकं काय आलं, खाणं आहे ना तसंच राहून गेलं. याच्यात अंडे याच्यातलं इकडं केलं आहे आणि अजून अर्धा आहे नाही, याच्यात पाणी भरलं आहे. ही नवीन आणलं आता 2 टिप आहे याच्यामध्ये पाणी, आता हे करून ठेवलं आणि त्याच्यात परत टाकलं आहे. मग काय आलं माहिती का, हा ट्रॅक्टरला आता ना मी सावलीत लावायला आलो आहे, उद्या सोडायचं खाणं बहुतेक, नाही तर आज संध्याकाळी. मग आता मला सांगा, विहिरीत पाणी नाही तर मग चालू करायचंच होतं का? हा व्हिडिओवर मला एवढे बोलणे बसले, तुम्हाला माहिती आहे एवढे बोलणे बसले मला. बोलण्याचं मला काही जाणीव नाही त्याला. पण इकडे बघा, या 2 नळ्या आणल्या मी, 2 नळ्या आहे. ही नळी तुम्हाला सांगतो, हे 2 नळ्या आहे बाई, किती टोके बघून घ्या. आता हे एक, आता हे किती टोके, 4 टोके म्हणजे 2 नळ्या. हां इडे फुटेली, हां एक इडं फुटेली, एक दुसरी नळी ती पण फुटेली, ती झाली. इकडं पलीकडेच एक घर आहे, तिकडून ही मोठी नळी आणली. ही नळी आणली तर विहिरच आटून गेली, ते झालं. आणि पप्पा बोलले का खाणं नाही, पावडर नाही आपल्याला संध्याकाळी, तू फक्त ट्रॅक्टर घेऊन ये. फक्त ट्रॅक्टर ना, ब्लोअर नाही. मग ते ब्लोअर फुल भरलं होतं ना, ते तिथंच सोडून दिलं. आणि ब्लोअर माहिती तिकडे गाडा एकदम व्यवस्थित सोडून दिलं खाली टुटी लावून. मग याला तसंच आणलं. हां ते झालं. इकडे येऊन परत एक गडबड झाली. काय, पाणी आटलं, ही नळी फुटेल. हां ते सगळं झालं. ही नळी त्याला जोडली, एकाला एक जॉईंट लावून जोडली जॉईंटरनी. जॉईंटर आहे माहीत नाही काय माहीत तुम्हाला, हा जॉईंटर, हा बा याला जॉईंटरमध्ये एकाला एक नळी जॉईंट होती. मला म्हणजे सगळं करा, फक्त आपलं शेतकऱ्याच्या पोरांचं हृदय आहे ना. तुम्ही तिकडे राग येऊ नये तर काय हो, पण कधी कधी ना शांती घ्यायला लागते, थंड डोक्याने काम करायचं राहतं. आता मी दादाची गाडी घेऊन आलो, कोणालाच माहिती आहे मी इकडे येईल घरच्यांना का मी फक्त ट्रॅक्टर सावलीत लावायपुरतं आलो इकडं, बाकी काही काम नाही, रिझनच नाही इकडे यायचं काही. फक्त आता हे आहे नाही बाई, हे पहिले मला सगळं मोकळं करायला लागलं. हे सगळं खाणं, बटन स्टार्ट आहे बा. बहुतेक आता संध्याकाळीच खाणं सोडायचं आहे. आता केव्हा सोडायचं ते आता बघू, ठरवू. अजून ट्रॅक्टर तर दिलं आहे मी तिकडे झाडाखाली लावून. आता ही नळी संध्याकाळीच बघू. आता हिचं काय काम नाही सध्या इकडं, म्हणजे घरी काय काम नाही, इकडे दिलं ठेवून. आणि याच्यात आहे सगळं कांडू म्हणजे अंडे याच्यामध्ये सगळे. फादर जा रे, देखो फादर जा रे. पप्पाला माहीत नाही मी इकडे यायचे, पप्पाने इकडे बघितलं पण नाही. किती गेले टोटल? आणि सी म्हणजे काय? सी म्हणजे फर्स्ट, म्हणजे लोडवर आला का तो टाकायचा डायरेक्ट. 4 वाजले तरी सूर्य बघितला पुढे डायरेक्ट डोक्यावरती. 4 वाजता कधी सूर्य डोक्यावरती राहतो. आता का आपण कुंकाला गेलो, ते दादाच्या असं तसं साखरपुडा झाला, हे झालं. मग त्याच्यानंतर मग नवरदेवाला पाहायला आली इकडं, असं तसं सगळं तुम्हाला माहीत असेल. आणि आज आहे गोंधळ दादाचा, कोणाचा, दादाचा आज गोंधळ आहे. म्हणून आज सगळे तिकडे आहे, मी पण तिकडे आहे. म्हणजे आज ड्युट्या आहे, काय ते करायचं आज. मग आता मला पण जायचंच आहे, पण मग पहिले आपली सगळं कामं चालू ते उरकून घेऊन राहिलो, कारण इकडं एवढं टाईमच नाही व्हिडिओ काढायला. पप्पा त्यामुळे जायले, विहिरीमध्ये पाणी कमी आता. फक्त इकडे काठाड दिसतो, हा काठाड आहे तुमचा, इकडं काही दिसत नाही. इकडं आहे आणि गडूळ पाणी आहे सगळं, तळ्यातलं पाणी, सासवटीचं पाणी सगळं. आता बघू, दादा आणि आजी आणि सिस्टर चालली आहे, म्हणजे दीदी चालली आहे. पप्पा आणि मी नंतरून जाईल. बघू आता केव्हा जायचं केव्हा नाही, कारण की अजून मला गौरीला गवत आणायचं आहे. गौरीला हिरवा चारा नाही, वाळेल चारा आहे पण हिरवा नाही.
आता हिरव्यासाठी आपल्याला मकाई काढायला लागेल आणि मग बघू आता तिथं किती वेळ लागतो किती नाही 12 जागृत तर नाही पण मग 12 वाजेपर्यंत रे मग 12 वाजेपर्यंत असेल मग करून टाकू काय त्याच्यात एवढं विशेष नाही. ते कसं आहे मला मध्ये ना इकडं मोबाईल धरावा लागत काय कधी कधी कॉल आला का समजत नाही मग ते रेकॉर्डिंग आहे ना बंद होऊन जाते म्हणून ते मला मोबाईल असं धरायला लागत. गोंधळासाठी आपल्याला हे ड्युट्या म्हणते ना ड्युटी ती धरायला लागेल कारण की घरचं लग्न आहे म्हणून ते असंच करायला लागणार आता धरायला लागेल आपल्याला. जास्त वेळ नाही घ्यायचा पटकन आपण जाऊ काय काम आहे ते करून घेऊ अजून आणि गौरीला गवत आणायचं ते पण बघून घेऊ. वेगळं तर ते असं गवत पाहिजे आता इकडं गवतच नाही काय करतात गवत पाहायला आलो तो पण गवतच नाही इकडं हरळीची फक्त. आता आपण यांना पाणी देतो आणि यांचा तळ पाहिजे तुम्हाला किती उय. हे बघा एवढं तळ आहे तरी पाणी मागा त्या किती पाणी पाहिलं का म्हणजे भरपूर पाणी याच्यात. हे दिसतं नाही भाई आता एक कड दिसतो ना तुम्हाला सगळं आतमधला हे सगळं पाणी बरं ते सगळं फक्त इकडे मोठं आहे आणि तिकडे बारीक आहे तरी किती आपल्या तळ्या एवढं पाणी आहे याच्यात जाऊन. हा जास्त आहे पण मग हे संपवायचं काय ना आमचं संपवायचं मागं लागले हा म्हणजे झालं म्हणजे परत आपण त्यांच्याकडून घ्यायचं. हा एवढा 12 बिघ्याचा पट्टा आहे पेरूचा आपला. बस फायनली मी रेडी झालेलो आहे. टाईम नाही थोडा हे असा लुक आहे ब्लू पॅन्ट आहे आणि व्हाईट शर्ट आहे. आता जास्त नाही टाईम करता लवकर निघायचं आहे. पप्पा कशी आवाज देत आहे आणि गाडीत पेट्रोल टाकायचं आता. बाजलं नाव बाजूला कसं रे आज यो इसके अंदर वागत बघा रे इकडे बरं अशा लाईनीत गाडी न्यायला पाहिजे एखाद्याने व्हिडिओ काढायला उतरायला पाहिजे ना. मागचे पुढे गेले सगळे. माझं चाललंय सगळ्यांच्या गाड्या पार्किंगला लावायचं इकडे देवीचं मंदिर इकडं एकटाचे आता नेक्स्ट आहे टाटाची चाललंय. कसं काय एवढे हळू चालू आहे हेवी मामा म्हण मी 120-30च्या स्पीड आपल्याला आवडत नाही. हा आवडत नाही 80च्या खाली काटा कुठेतरी गाडी ठोकली असेल. कोण चालणार 80च्या खाली काटा नाही ए. येत का पावर. टाटा का पावर काय हॉटेल आहे काय हे आपले लहान गाडी आम्ही तो लावायला आम्ही तो इथं झाले 1200. सांगितलं ना मी तुम्हाला आप्पाची गाडी ना आप्पाची गाडी चिमकीवाले उतरत होते येत होतं मला बाकीच्या गाडी मला कुठे दिसली माहिती चालू आहे जेवण बाकीचे कुठे दिसले मला माहिती का यांची गाडी मला स्टँडवर होती. सगळं जाताना मला खूप जास्त झोप लागते डोळे पार लाल झाले म्हणजे. आता हा कार्यक्रम चालू राहील 12-12:30 वाजेपर्यंत. आता 10:30 झाले. आता मी गाडीतून बसलेले कार्यक्रम चालूच राहणार आहे. मला खूप झोप लागू राहिली. माझा मोबाईल पण खूप
कमी चार्ज आहे. वडाच्या झाडाखाली तिचं घर आहे. टकू मावशी आत्याची झोपडी तिचा वाडा. जायचं म्हणलं टकू मावशीच्या वाड्याला असं मुख्य मुख्य जायचं नाही, मग असं नाचत कुठत जायचं. बाजारी जाऊ चला गे, चला 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 बाजारी जाऊ चला गे, बाजारी जाऊ. अगं चम चम करतो, लाइटिंग लावली. हो चम चम करतो. त्या बाईला किंमतच कमी धावते. नाही सांगू का? हा, अलकाबाई, हलकटबाई, शारदाबाई, सरड्याबाई, शारदा, शारदाबाई, सरलाबाई, सरड्याबाई, ए, याची येते महत्व. रेखाबाई, रेखाबाई, आणि त्यांना जोडी ते सुवर्णाबाई. स्वर्णाबाई. हो, लाडत एका इथंच बसेल एवढ्या जागी. एवढ्या बसले का? हो, आणि एक ठीक 5 भाऊजा आहे, 5. 5 भाऊ झाले. आणि एकच ननंदबाई इथे तिकडं तेवढी. सगळ्याला पाहिजे. हो, माझ्या मळ्यामध्ये ग सई बाई ग बाई. त्यांना म्हणा काय ऐकत या. आता एक भाऊजाने एवढ्या 5 गुंपल्या, आता या 5ला 200 रुपये द्यायला काय मागे. काय मागे आणि सगळे ना काढून गेले द्यायची पैसे. गट आहे 5. भाऊचा तेव्हा तिकडे भाऊन काढूनच गेले आधीच. बायका 1 रुपया नाही देत, त्यामध्ये हात करीत तिकडून. त्या तिकडे बसले माग. 5 माग आहे ना पाकिटामध्ये. या 5 जणींना काय सांगणे केलं. आहा. माझ्या मळ्यामध्ये ग सई बाई ग. सो गाईज इकडे झालेला आहे विराजमान आणि आता सगळे घरी निघणारच आहे. 12 वाजता इकडं आलो तो. गाडी नाही दिसत आपली इकडं. मग नंतर बघितली गाडी तिकडे आहे, इकडे दुसऱ्या गाड्या आहेच काही. मग आता इकडे 12 वाजता विराजमान झालेला आहे. आता काय माहिती की कवा निघू आम्ही पण. पप्पा आणि दादा गेले घरी, आई आणि मी आणि मम्मी आणि सिस्टर आहे. आता बघू, आता सगळे पाहुणे आहेच, मामा आणि ते पण आहे, सर्व पाहुणे आहेच अजून. म्हणजे आपले रिलेटिव्स फक्त, जास्त कोण नाही. इकडं कोण नाही, गाडी रिकामीच आहे. बघू आता निघूयाच लवकर, कारण मला झोपायला लागेल. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.